नमस्कार मंडळी, कशा आहात? तुम्हाला कळलंच असेल का मी आता काय रेसिपी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे. अशा मिरच्या घ्यायच्या आहे, स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि या कमी तिखट असल्यामुळं ना याचे लोणचे एकदम असे छान असे जास्त तिखट पण होत नाही आणि व्यवस्थित चव अशी मेंटेन राहते. त्यामुळे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे. बाकी तुम्हाला आवडत असतील दुसऱ्या प्रकारच्या तरी तुम्ही त्या घेऊ शकतात. त्यानंतर मी ते घेतल्यानंतर त्या अशा मधून अशा चिरून घेत आहे. तुम्हाला आवडतील अशा पद्धतीने तुम्ही चिरून घेतल्या तरी चालतील. इथं मला ही पद्धत आवडते त्यामुळे मी ह्या पद्धतीने चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सर्व मिरच्या अशा व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहेत. त्या तिरप्या वगैरे असल्या तरी चालतील. काहीही प्रॉब्लेम होणार नाही. लोणचं एकदम व्यवस्थित होणार आहे. अशा पद्धतीने सर्व मिरच्या चिरून घेतल्यानंतर आपण त्यांना थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे आणि इथे तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नाही लावलं तरी चालेल. त्यानंतर इथे मी व्यवस्थित मीठ लावून मिक्स करून ठेवलं आहे. त्यामुळे चव एकदम छान लागते. त्यानंतर आपल्याला इथे एक छोटासा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे जिरे, 2 चमचे धने आणि 2 चमचे बडीशेप घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 3 ते 4 चमचे मोहरी घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे 1 मिरची आणि मिरे घेतलेले आहे आणि इथे काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या 4 ते 5, थोडेसे मेथीदाणे 1 चमचा, हिंग पावडर अर्धा चमचा. हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. एकदम खरपूस असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. मसाला एकदम बारीक करायचा आहे. काही जाडसर असा ठेवायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मसाला तयार झालेला आहे आणि इथे मिरच्यांना मीठ लावून 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. त्यामुळे आपल्या मिरचीला व्यवस्थित अशी चव आलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि 1 ते 2 चमचे मीठ घ्यायचं आहे. इथे मी सेंधा मीठ वापरलेले आहे. त्यानंतर आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे आणि थोडेसे लिंबू टाकायचे आहे. लिंबाचा रस टाकायचा आहे. इथे मी 4 ते 5 लिंबांचा रस घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही व्हिनेगर सुद्धा टाकू शकता. त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये मी 1 ते दीड वाटी तेल घेतलेलं आहे. ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते व्यवस्थित कोमट होऊन द्यायचं आहे आणि ते कोमट झाल्यानंतर ते आपल्या लोणच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे तेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते असं एकदम हाताने असं व्यवस्थित मिरच्यांमध्ये मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपलं लोणचं तयार आहे. हे तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू शकता आणि त्यानंतर हे व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे आणि रोज 4 ते 5 दिवस आहे ना, त्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे आपले मिरचीचे लोणचे एकदम छान आणि चवदार तयार होणार आहे. आणि तुम्ही चव घेऊ शकता. एकदम छान चव लागते. अशा पद्धतीने तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.